नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला हमखास येणारे असे आपण 1000 प्रश्न पाहत आहोत. त्यातील भाग क्रमांक 20 आपण आज पाहणार आहोत. याआधी भाग क्रमांक 1 ते 19पर्यंत महाभरती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केले आहेत. ते तुम्ही नक्कीच पहा आणि महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. आज भाग क्रमांक 20मध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा समाविष्ट करण्यात आला आहे ते आपण आता पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. मासे या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ते म्हणजे कल्ले. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई. भारतातील पहिला लाटांवर आधारित विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? कांडला या ठिकाणी. तेलंगण पठार आंध्र प्रदेशातील पठार अग्नीज खडकापासून बनलेले आहे. किनारी मैदानास महाराष्ट्रात कोकण असे म्हणतात. ओडिसाच्या किनारी भागास उलकल म्हणतात. आंध्र व तमिळनाडूच्या किनाऱ्याला कोरमंडल म्हणतात. कर्नाटकातील शरावती नदीवरील जोग धबधबा प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था पणजी या ठिकाणी आहे. उलर हे भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे. सागरी मैल म्हणजेच 1.85 किलोमीटर, त्याला आपण नॉटिकल मैल देखील म्हणतो. उत्तर भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांना लू असे म्हणतात. वैशाख महिन्यात वाहणाऱ्या वाऱ्यांना महाराष्ट्रात आम्रसरी म्हणतात. भारतात जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या मान्सून परतीचा काळ असे म्हणतात. जगात सर्वात जास्त पाऊस हा भारतातील मोसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी पडतो. मृदेचे एकूण 7 प्रकार आहेत. गाडाची मृदा ही भारतातील उत्तम कृषी मृदा म्हणून ओळखली जाते. काळी मृदा ही बेसॉल्ट खडकाचे अपक्षय होऊन तयार झालेली असते. काळी मृदा या मृदेला कापसाची किंवा रेगूर मृदा असे देखील म्हणतात. तांबडी मृदा ही अतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून तयार झालेली आहे. पर्वतीय मृदेश अपरिपक्व मृदा असे म्हणतात. वालुकामय मृदा राजस्थानमधील इंदिरा गांधी कालव्यामुळे मृदेचे उत्पादनक वाढले आहे. बंगाली वाघांचे निवासस्थान म्हणून सुंदरबन ओळखले जाते. स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना 1951 साली झाली. जगातील लोकसंख्येच्या पैकी 17% लोकसंख्या एकट्या भारतात आहे. सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशाची तर सर्वात कमी सिक्कीमची या राज्यांची आहे. लोकसंख्येची सर्वात जास्त घनता पश्चिम बंगाल तर सगळ्यात कमी घनता अरुणाचल प्रदेश या राज्यांची आहे. लोकसंख्येची सर्वात जास्त घनता पश्चिम बंगाल तर सगळ्यात कमी घनता अरुणाचल या प्रदेशांची आहे. भारतात सुमारे 72% लोक ग्रामीण भागात राहतात. सतलज नदीवर हिमाचल प्रदेश मध्ये भाकरा नागर हे धरण यांच्या जलाशयास गोविंद सागर असे म्हणतात. हिडाकूर प्रकल्प ओडिशा राज्याच्या महानदीवरती आहे. जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात पेठणजवळील गोदावरी नदीवर आहे. याच्या जलाशयास आपण नाथसागर असे म्हणतात. लोखंड लाखेचा उपयोग रंग व बांगड्या बनवण्यासाठी करतात. खेराच्या झाडापासून कात तयार केली जाते. पंजाब व हरियाणा या राज्यात सर्वात जास्त लागवडीचे क्षेत्र म्हणून ओळखतात. भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्र वनाखाली आहे. 23%. कोकणातील हवामान उष्ण व सम व दमट या प्रकारचे आहे. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात. हे वारे अरबी समुद्रावरून वाहतात. अंबोली हे राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. कोकण व सह्याद्री भागात सुमारे 3000 मिमीपर्यंत पर्जन्यमान होते. शेती हा पठारी भागातील प्रमुख व्यवसाय आहे. पठारावरील हवामान उष्ण व कोरडे प्रकारचे
व विषम प्रकारचे असते. विहीर ही महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन म्हणून ओळखतात. महाराष्ट्राला 720 किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जमिनीखाली साठलेल्या पाण्यास भूजल असे म्हणतात. वनसंपत्ती ही नैसर्गिक वने ही महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती म्हणून ओळखतात. आता आपण भेटूयात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग, तो म्हणजे भाग क्रमांक 21मध्ये. तोपर्यंत तुम्ही महाभरती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच शेअर करा आणि तुमचे काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. ही संपूर्ण सिरीज तुम्हाला जिल्हा परिषद, पोलीस भरती, वनरक्षक किंवा महाराष्ट्रातील सरळ सेवा अनेक भरत्यांमध्ये काही प्रश्न नक्कीच विचारतील. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 21, शेवटचा आणि खूप अतिमहत्त्वाचा असा 1000 प्रश्नांच्या सिरीजमधला. तोपर्यंत खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो.